नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, 670 पदांसाठी मेगा भरतीमधील 75,000 पदांची एक जाहिरात प्रसिद्ध झाली होती. त्याच्यामध्ये मित्रांनो पेपर फुटीमुळे ती पदभरती आज अखेर रद्द करण्यात आलेली आहे. ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो, मृद व जलसंधारण विभाग जो आहे या ठिकाणी पाहू शकतो ऑफिशियल वेबसाईटवरती जलसंधारण अधिकारी जी पदांची परीक्षा घेण्यात आलेली होत्या ती परीक्षा मित्रांनो रद्द करण्याबाबत या ठिकाणी ऑफिशियली मित्रांनो नोटीस देण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर आजच्या तारखेची ही जाहीर सूचना देण्यात आलेली आहे. टेलिग्राम चॅनलवरतीही तुम्हाला ही पाहायला भेटेल. या ठिकाणी पाहू शकता मृद व जलसंधारण विभागाची काय म्हटले पाहूयात आपण. मृद व जलसंधारण विभागाच्या मित्रांनो अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपात्रित या ठिकाणी पाहू शकता ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध झाली होती. 21/12/2023 पासून याचे ऑनलाईन अर्ज जे आहेत ते सुरू करण्यात आलेली होती. सरळ सेवेची ही जाहिरात होती डायरेक्टली गट ब ची. तर याच्यामध्ये मित्रांनो त्यांनी म्हटलेलं आहे की 670 पद सरळ सेवेने भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. तर सदरहू परीक्षा शासन मान्य TCS कंपनीमार्फत मित्रांनो राज्यातील 28 जिल्ह्यातील निश्चित केलेल्या एकूण 66 केंद्रांवरती 20/2/2024 व 21/2/2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. तर दिनांक 21/2/2024 रोजी मित्रांनो सत्र 1 सकाळी 9 ते 11 दरम्यान ARN असोसिएट ड्रीमलँड नांदगाव पेठ अमरावती शहर येथील परीक्षा केंद्रावर श्री एच अनंत कावरे या परीक्षार्थीच्या प्रवेशपत्राच्या झेरॉक्स प्रतीवर मित्रांनो खालील बाजूस ABCD अशा स्वरूपामध्ये उत्तर सदृश्य माहिती असल्याचे आढळून आले होते. तर बघा मित्रांनो हॉल तिकीटवरती ही माहिती होती. या अनुषंगाने गृह विभागाच्या अहवालानुसार मित्रांनो नांदगाव पेठ अमरावती शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. या ठिकाणी कलम वगैरे दिलेले आहेत मित्रांनो सर्व हे. तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विनानिर्दिष्ट परीक्षामध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत मित्रांनो अधिनियम 1982 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात पोलीस अहवालानुसार आज पावते एकूण 13 आरोपींना मित्रांनो अटक करण्यात आली असून TCS कंपनीच्या अमरावती येथील स्थानिक कर्मचारी व त्यांचे प्राधिकृत ARN असोसिएट ड्रीमलँड नांदगाव पेठ अमरावती शहर या ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा देखील मित्रांनो त्यामध्ये समावेश आहे. तर सबब परीक्षा घेणाऱ्या TCS या कंपनीला या परीक्षा केंद्राशी संबंधित काही कर्मचारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्रथमदर्शी आढळून आले. यामुळेच एकूणच सदरहू परीक्षेची विश्वासार्हता व पारदर्शकता यावर काही अंशी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या परीक्षेविषयी परीक्षार्थींच्या मनात संशय निर्माण होण्यास वाव मिळाला आहे. तर सदर प्रकरणी अनेक उमेदवारांकडून दिनांक 20 व 21 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेली ही परीक्षा रद्द करावी व सदर प्रक्रियेची पुन्हा नव्याने परीक्षा घ्यावी अशी विनंती शासनाकडे विविध स्तरावरती केलेली आहे. तर बघा बरेच विद्यार्थ्यांनी ठिकाणी ही मान्य केलेली आहे. त्यांना या ठिकाणी यश आलेला आहे. तर तशी मागणी जी आहे विनंती जी आहे शासनाकडे केलेली होती. तर उक्त परीक्षेतील झालेला हा गैरप्रकार प्रथमदर्शी एका केंद्रापुरता दिसत असला तरी एकूण परीक्षा कार्यपद्धती व पारदर्शकतेविषयी परीक्षार्थींच्या मनात काही अंशी संशय निर्माण करणारा ठरला आहे. या गुन्ह्यात गृह विभागाच्या अहवालानुसार आतापर्यंतच्या पोलीस तपासात अटक केलेल्या आरोपींची संख्या TCS या कंपनीचे स्थानिक कर्मचारी व त्यांच्या अमरावती शहरातील ARN असोसिएट या प्राधिकृत ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा प्रथमदर्शी काही अंशी सहभाग आढळून आलेला दिसतो. यामुळे सदरहू परीक्षा रद्द करून फेर परीक्षा घेण्याची परीक्षार्थींची मागणी याबाबत सांगोपांग विचार होऊन जलसंधारण अधिकारी गट ब अराजपात्रित या पदासाठी 20 व 21 फेब्रुवारी 2024 रोजी TCS या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे आणि फेर परीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील. सबब सर्व विद्यार्थी आणि परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर बघा आयुक्त जे आहे त्यांच्या मार्फत मित्रांनो आजच्याच तारखेचं हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले जाहीर सूचना सर्वांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर ही एक खूप महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल पुढील अपडेट जसे येतील मित्रांनो तशी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहता येतील. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम चॅनलही जॉईन करा. तिथेही तुम्हाला अपडेट भेटत राहतील. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद. मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतीमधील मेगा पोलीस पदभरतीसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडने हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. 2024ची जी पोलीस भरती तुमची 17,000 पदांची आलेली आहे, ज्यामध्ये पोलीस सिपाई असेल, पोलीस ड्रायव्हर असेल, SRPF पोलीस असेल, कारागृह पोलीस असेल, पोलीस बँड्समॅन असेल किंवा लोहमार्ग पोलीस असेल, या सर्वांसाठी तुम्हाला उपयुक्त असं हे पुस्तक आहे. याच्यामध्ये त्यांनी स्टेट बोर्डावरती आधारित मित्रांनो इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतच्या संभाव्य प्रश्नांचा समावेश केला
केलेला आहे. त्याचबरोबर अंकगणित, बुद्धिमापन चाचणीच्या प्रत्येक प्रश्नांचे हस्तलिखित आणि अचूक स्पष्टीकरणासहित उत्तरं तुम्हाला दिलेली आहेत. 16,951 प्लस प्रश्नांचा या पुस्तकामध्ये त्यांनी समावेश करून दिलेला आहे. तर पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच हे त्यांचं पुस्तक कुठल्याही बुक स्टोअरमधून तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन देखील तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर मित्रांनो, पोलीस भरती 95 प्रश्नपत्रिका संच हे देखील त्यांचं पुस्तक आहे, ज्यामध्ये मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश तुम्हाला पाहायला भेटेल. 8,375 प्लस प्रश्नांचा या पुस्तकामध्ये देखील त्यांनी समावेश केलेला आहे. तर ही दोन्ही पुस्तकं तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला मित्रांनो सरळ सेवेच्या कुठल्याही परीक्षेसाठी, पोलीस भरतीसाठी ही TCS IBPS पॅटर्ननुसार संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी हे पुस्तक हवं असेल फास्ट रिव्हिजनसाठी, तर 3,000 प्लस प्रश्न सोडवलेले आणि सरावासाठी प्रश्न असलेले संपूर्ण बुद्धिमत्ता चाचणी देखील त्यांचं पुस्तक तुम्ही खरेदी करू शकतात. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील.